सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मी आपला DGK सर अक्कलकोट। आज आमच्या घरी अश्विनी ताई आमची ताई आलेले आहे। ती पण आपल्या अक्कलकोटचीच आहे आणि आल्यानंतर त्या ताईबद्दल आज तिच्याबद्दल खूप गौरव वाढलेला आहे, कारण त्या ताईने एक नोट्स लिहिलेलं आहे। एवढी छान एवढी सुंदर ती ताईचं मराठी अक्षर पहा। ओके, आणि खरं तर ताई कन्नड मीडियमचे स्टुडंट आहात। ओके, मी पण कन्नड मीडियम आणि आमची ताई पण कन्नड मीडियम आहे आणि काल महाराष्ट्राची सेट एक्झाम दिलेली आहेत आणि लवकरच 10 ते 15 दिवसात महाराष्ट्राची रिझल्ट येणार आहे आणि ती महाराष्ट्राचे रिझल्ट पास होणार आहे। एवढी प्रचंड आणि छान मार्क ती ताई घेतलेले आहे। ओके, आणि नेटचा एक्झाम पण दिलेली होती, परंतु नेटचा परीक्षा रद्द झाल्यामुळं डिसेंबर पुन्हा एकदा होणारी नेट एक्झाममध्ये ती परीक्षा पास होणार आहे। तिचं हँड रायटिंग पहा हो, किती सुंदर कन्नड अक्षर आहे। ती कन्नड मीडियमची स्टुडंट आहे। कर्नाटकच्या केसेट परीक्षाबद्दल ती तयारी करीत आहेत। महाराष्ट्राचा एक फक्त अनुभव म्हणून दिलेले आहेत आणि रिझल्ट येणारच आहे। हे बघा नोट्स काढण्याची पद्धत, मी व्हिडिओमध्ये सांगत होतो तुम्हाला कलर पेनने नोट्स काढा म्हणून। ब्लॅक कलर, ब्ल्यू कलर, येलो कलर, ग्रीन कलर, रेड कलर, हे बघा नोट्स काढण्याची पद्धत। पेपर 1चे नोट्स त्या ताईने काढलेले आहेत। मला हे नोट्स खूप आवडलेले आहे। आवडलं म्हणून मी ताईंच्या परमिशन घेऊन ही मी नोट्स तुमच्यासमोर मी दाखवत आहे। व्हिडिओ करण्याची माझा पाठीमागचा उद्देश एक चांगला विषय चांगल्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावा म्हणून मी हे व्हिडिओ करीत आहेत। ओके, हे कन्नडमध्ये लिहिलेले ताई सर्व नोट्स। ती कन्नडचे व्हिडिओ पाहतात आणि मराठी व्हिडिओ पाहूनसुद्धा ती कन्नडमध्ये लिहून घेतात। हे बघा, सांगणाऱ्यापेक्षा करणारा खूप महत्त्वाचा असतो। विद्यार्थी तुम्ही किती प्रामाणिकपणाने आणि इंटरेस्ट घेऊन काम करताय ते महत्त्वाचं आहे ना। व्हिडिओ आपण करतो किंवा व्हिडिओ खूप जण पाहतात, परंतु पाहणं हे महत्त्व नाही। माझा व्हिडिओ 3-3 वेळा पाहून अशी पद्धतीने नोट्स काढणं हे महत्त्वाचं आहे। बघा, मलाच वाटलेलं आहे मी एवढं सगळं व्हिडिओमधून सांगितलेलं आहे आणि ताई सांगितलं सर जे तुम्ही सांगितलेले आहेत तेच मी नोट्समध्ये लिहिलेलं आहे। हे बघा, आणि लवकरात महाराष्ट्राची हे सेट पास होणार आहे। हे बघा डायग्राम काढत असताना हे बघा किती छान पद्धतीने डायग्राम काढले आहेत। त्याचं माहिती पूर्ण सगळं लिहिलेलं आहे ताई। हे सगळं कन्नडमध्ये आहेत। हे बघा, अशा पद्धतीने ह्या ताईसारखं तुम्ही पण नोट्स काढा। हे जे MPSC परीक्षा म्हणा UPSC परीक्षा लिहिणारे विद्यार्थी आहे ना, अशा पद्धतीने सिस्टमॅटिक नोट्स काढत असतात आणि ताई घरचं जबाबदारी सांभाळून इथं कर्नाटकाच्या आळंद तिथं नोकरी करतात ताई, म्हणजे सिनियर कॉलेजला शिकवतात मुलांना। डिग्री कॉलेजमध्ये शिकवणं, घरी येऊन घरचं जबाबदार फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी हे सगळं सांभाळून नोट्स काढणं, अभ्यास करणं आणि परीक्षा उत्तीर्ण होणं कठीण काम आहे, परंतु कठीण काम तुम्ही आवडीने केलं पाहिजे। हे बघा ना, बघा एक व्हिडिओमधलं एक चॅप्टर्स अशी सिस्टमॅटिक केलेले आहेत। मग तुम्ही असं नोट्स लिहिलेत का? तुम्ही जर लिहिला असेल तर तुम्हाला रिझल्ट मिळतोच। हार्डवर्क विल गिव्ह यू रिवॉर्ड, सो वेट फॉर द टाईम। रिझल्ट ज्यांना मिळतो जो प्रामाणिकपणाने अभ्यास केलेला असतो आणि हार्डवर्क केलेला असतो। आजपर्यंत एवढी छान नोट्स माझ्या घरी मला कोणी दाखवलं नाही। हा पहिला विद्यार्थिनी ताई आहे। अशी 5 नोटबुक ती भरलेली आहेत। ओके, ताईला तुमच्याकडून शुभेच्छा, माझ्याकडून शुभेच्छा। येणारे महाराष्ट्र सेट एक्झाम ती पास होणार आहे। पास झाल्यानंतर ताईकडून आपण एक मार्गदर्शन घेऊया, त्यांच्याकडून एक व्हिडिओ करून घेऊया, ती तुम्हाला मार्गदर्शन करतील। अश्विनी ताई, थँक्यू सो मच अम्मा, थँक्यू सो मच, नमस्कार।